गुड मॉर्निंग. आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज ना माझा वाढदिवस आहे. खरं सांगू का, बड्डे असला तरी ना अलार्मला काहीच फरक पडत नाही. त्याने आजही नेहमीसारखं मला उठवलं. एक दिवस तरी म्हणायचं ना, झोप ग बाई, आज तुझा बर्थडे आहे. पण नाही. बरं, मी अलार्म बंद केला आणि पडदा उघडला. बाहेर मस्त पाऊस पडत होता. ते बघून न 2 मिनटं काहीच करावं असं वाटलं नाही. बड्डे असल्यामुळे ना आज थोडं स्पेशल दिसायला हवं ना, मग मी सरळ कपाटासमोर गेले आणि तिथून सुरुवात झाली. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात होतो वर्ल्ड वॉर, म्हणजेच आज काय घालायचं. म्हणून मी मस्तपैकी कपाटातून असा नवीन हा माझा असा ड्रेस काढलेला आहे, जो मी बड्डेसाठी ठेवलेला होता. तसं तर मी प्रत्येक बड्डेला नवीनच ड्रेस वेअर करते. मग काय, मस्तपैकी तयार झाले आणि मग सकाळी सकाळी लागतो मला चहा. मग मी चहा घेतला. चहाशिवाय ना माझा दिवसच सुरू होत नाही. त्यानंतर मी मस्त नाश्ता केला, कारण ना म्हटलं चहा घेऊन घ्यावा, त्यानंतर नाश्ता करावा. कारण की रिकाम्या पोटी बर्थडे सेलिब्रेशन करायला गेलो ना तर फोटोमध्ये हसू कमी आणि भूकच जास्त दिसेल. म्हणून सगळ्यात आधी म्हटलं चला आता नाश्ता करूया. मी असा पोह्यांचा नाश्ता करत आहे. या तुम्हीही नाश्ता करायला. दिवसभर बर्थडे मूडमध्येच गेल्या. प्रत्येकजण शुभेच्छा देत होतं, फोन येत होते, मॅसेज येत होते आणि मला ना सगळ्यांना रिप्लाय द्यायचा होता. आणि मग काय, रात्र झाली. आता आली सगळ्यात महत्त्वाची वेळ, ती म्हणजे केक कटिंग. पण केक कापण्याआधी ना काय झालं माहिती आहे? थांब अजून एक फोटो, इकडे बघ, स्माईल, फ्लॅश ऑन कर, असं करत करत केक वाट बघत होतं. शेवटी केक कापला. विश मागितली. ती काय मागितली ते सांगणार नाही बरं मी. म्हणतात ना, विश पूर्ण होत नाही म्हणूनचा राग नका येऊ देऊ. मग सगळ्यांना मी केक भरवला, त्यांनी मला केक भरवलं आणि मग आली माझी आवडती वेळ, गिफ्ट्स ओपन करायची. बाहेरून मला असं वाटत होतं की बाबा काय आहे काय आहे, पण नंतर समजलं की आतमध्ये खूप सारे स्वीट्स चॉकलेट होते, ते की माझ्या बहिणीने दिले होते. एकूण हा दिवस माझा हसण्यात, खाण्यात, गप्पांमध्ये आणि आपल्या माणसासोबत खूप छान गेला.